सत्य असेल तेच दिसेल. महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या शिवभोजन केंद्र चालकांकडून तसेच रेशन दुकानदारांकडून खंडणी वसूल केल्याचा गंभीर प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी समता शिवभोजन केंद्राचे चालक इरफान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन कांबळे या तोतया पत्रकाराविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. शेख यांच्या फिर्यादीनुसार नितीन कांबळे यांना शिवभोजन केंद्र सुरू ठेवायचे असल्यास दरमहा ठराविक रक्कम देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास कांबळे हा पुरवठा विभागाकडे खोट्या तक्रारी करत होता. तसेच अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची धमकीही देत होता. मार्च 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत फिर्यादी व इतर शिवभोजन केंद्र चालकांकडून एकूण 2,44,500 रुपये रोख स्वरूपात खंडणी उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ही रक्कम काही वेळा स्वतः तर काही वेळा केंद्र चालक अनिल भिंगारे यांच्या मार्फत घेतल्याचं फिर्यादीत नमूद आहे. डिसेंबर महिन्यासाठीही 20,000 रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच ऑगस्ट 2025 मध्ये हप्ता वाढवून मागण्यात आल्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्यानं अज्ञात व्यक्ती मार्फत खोट्या तक्रारी करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचंही फिर्यादीत नमूद आहे. शिवभोजन योजना ही 2020 मध्ये कोविड काळात सुरू करण्यात आलेली असून गरीब व गरजू नागरिकांना केवळ 10 रुपयात सकस जेवण देणं हा तिचा उद्देश आहे. या योजनेशी संबंधित केंद्र चालकांना धमकावून खंडणी वसूल केल्याचा गंभीर प्रकार मानला जात असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. पुढील तपास गोविंद पवार करत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.